केदारनाथहून एक मोठी बातमी येते। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। मात्र हेलिकॉप्टरमधील सगळे प्रवासी सुरक्षित आहेत। मोठा अपघात टळलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी केदारनाथहून येते। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं इमर्जन्सी लँडिंग करण्यात येत आहे। गोल गोल गिरिट्या घालत हे हेलिकॉप्टर अखेर त्याचं लँडिंग करण्यात आलं। हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी मात्र सुरक्षित असल्याचं कळत आहे। मात्र मोठा अपघात टळलेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं हेलिकॉप्टर लँड करत होतं, मात्र अचानक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला। आपण दोन दृश्य बघू शकतोय। तांत्रिक बिघाड झाल्यानं त्याचा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेला आहे आणि सुदैवानं यातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं कळत आहे। त्यामुळे मोठा अपघात टळलेला आहे। केदारनाथ मधली काही वेळापूर्वीची आपण दृश्य बघतोय आणि इमर्जन्सी लँडिंग नंतर हे सुरक्षा रक्षक सुद्धा लगेचच तातडीनं मदतीसाठी पोहोचले। मात्र आता आपण बघतो इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतरची ही दृश्य। सगळे प्रवासी सुखरूप आहेत। सुदैवानं मोठा अपघात टळलेला आहे। आपण बघतोय कशा पद्धतीनं प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे। ही आपण केदारनाथातली दृश्य बघतोय। अगदी काही वेळापूर्वीची ही ताजी दृश्य आणि घटना।